रत्नागिरीच्या दापोलीमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा आमिष दाखवून एक धक्कादायक प्रकार घडलाय। पाहूयात त्याचा हा स्पेशल रिपोर्ट। गेल्या काही दिवसात कोकणात झालेल्या पावसानं आंब्याच्या बागायतदारांचं मोठं नुकसान झालंय। मात्र या अस्मानी संकटासमोरही तोकडं ठरेल असं नुकसान कोकणात अंधश्रद्धेमुळे होतंय। पैशांचा पाऊस पाडून दाखवतो अशा भूलथापा देऊन दापोलीत काही महिला आणि तरुणींना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रकार सुरू होता। या प्रकारात या महिलांचं आणि तरुणींचं लैंगिक शोषणही केलं जात होतं। ही टोळी एका 21 वर्षांच्या तरुणीचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याच्या प्रयत्नात होती, पण अनिसच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार हाणून पाडला। संपूर्ण समाजामध्ये झालेली जागृती या प्रकारचा गुन्हा समोर येण्यास जबाबदार आहे। त्यानंतर समाजातल्या वेगवेगळ्या या सर्व घटकांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करून याची पाळंमुळं काय आहे तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे। विशेष म्हणजे दापोली पोलीस स्टेशन पासून अवघ्या 10 फुटांच्या अंतरावर महिलांचं हे असं शोषण सुरू होतं। पोलिसांना याचा पत्ताच नव्हता। अनिसच्या कार्यकर्त्यांनी अखेर पुढाकार घेतल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला। महाराष्ट्र नरबळी जादूटोणा प्रतिबंधक जो कायदा अध्यादेश सन 2013चा आहे, त्यात कलम 302 प्रमाणे त्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या टोळीमार्फत सेक्स रॅकेटही चालवलं जात असल्याची शक्यता आहे। पोलीस त्या दृष्टीनेही तपास करत आहेत। रत्नागिरीहून प्रणव पोळेकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।